नमस्कार. सकलमच्या आजच्या बातमीत आपलं मनापासून स्वागत. नजर टाकूया आजच्या टॉप 3 हेडलाईन्सवर. कोल्हापूर जिल्हा परिषदेत भूकंप. करवीर पंचायत समिती पतसंस्थेतील तब्बल 25 कोटीच्या घोटाळा प्रकरणी झेडपीच्या 23 कर्मचाऱ्यांच्या विभागीय चौकशीचे सीईओ डॉक्टर जास्मिन यांचे कडक आदेश. बळीराजाला पुन्हा तारीख पे तारीख. महायुती सरकारची शेतकरी कर्जमाफी पुन्हा एकदा लांबणीवर. इन्कम टॅक्सच्या अटीमुळे आता शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी आणखी वाट पाहावी लागणार. हेडलाईन नंबर 3. स्टँड अप कॉमेडियन मिमिक्री आर्टिस्ट ते भाटक गर्दप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेतून राज ठाकरेंवर आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि शेलक्या शब्दात पलटवार. या बातम्यांच्या मागची नेमकी बातमी काय ते आता पाहूयात. सर्वात आधी सुरुवात करूया आपल्या कोल्हापूरच्या बातमीपासून. आयुष्यभर सरकारी नोकरी प्रामाणिकपणे करायची आणि निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पैशांवर उरलेलं आयुष्य सुखात काढायचं हे प्रत्येक कर्मचाऱ्याचं स्वप्न असतं. पण या स्वप्नाचा चुराडा कोल्हापूरमध्ये झाला आहे. करवीर तालुका पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेमध्ये तब्बल 25 कोटी 69 लाख रुपयाचा प्रचंड मोठा आर्थिक घोटाळा समोर आला आहे. हा घोटाळा 1-2 दिवसांचा नाही तर 2019 ते 2024 या 5 वर्षांच्या काळात पद्धतशीरपणे करण्यात आला आहे. यामध्ये ज्या 448 कर्मचाऱ्यांनी आपल्या आयुष्यभराची पुंजी, आपल्या घामाचा पैसा या पतसंस्थेत विश्वासाने ठेवला होता, त्यांच्या ठेवी आणि काही नियमबाह्य गुंतवणुकीतून हा अपहार झाला आहे. रक्कम छोटी नाहीये. तब्बल 24 कोटी 69 लाखांच्या ठेवी आणि इतर मिळून 25 कोटींच्या घरात हा आकडा जातो. पण आता या प्रकरणात कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जास्मिन यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी थेट पतसंस्थेच्या अध्यक्ष आणि संचालक मंडळात असलेल्या जिल्हा परिषदेच्या तब्बल 23 कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचे सक्त आदेश दिले आहेत. या एका आदेशामुळे सध्या झेडपीच्या वर्तुळात अक्षरशः खळबळ उडाली आहे. तुम्हाला ऐकून धक्का बसेल की ज्यांच्यावर चौकशी लागली आहे त्या 23 पैकी 14 जण आजही जिल्हा परिषदेच्या सेवेत कार्यरत आहेत, तर उर्वरित 9 जण हे गेल्या 4 वर्षात सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आहेत. प्रशासनाने सर्व खाते प्रमुख आणि कार्यालय प्रमुखांना तातडीने या संशयित कर्मचाऱ्यांचे दप्तर तपासण्याच्या आणि दोषारोप निश्चित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आपल्या सहकाऱ्यांनी आपल्याच निवृत्त बांधवाच्या पैशांवर असा डल्ला मारल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. आता वळूया पुढच्या बातमीकडे. महायुती सरकारने मोठ्या गाजावाजात जाहीर केलेली पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. सुरुवातीला सरकारने आश्वासन दिलं होतं की 30 जून पर्यंत कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होईल. त्यानंतर हीच तारीख 5 जुलै पर्यंत ढकलण्यात आली. पण आज इतके दिवस उलटून गेले तरी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील कर्जाचा बोजा काही हलका झालेला नाही. कृषी मंत्र्यांनी राज्यपालांच्या मंजुरीनंतर लगेच कर्जमाफी मिळेल असं सांगितलं होतं, पण प्रत्यक्षात मात्र सरकारला आपलीच डेडलाईन पाळण्यात अपयश आलं आहे. पण ही कर्जमाफी का रखडली याचं मूळ कारण काय आहे? तर याचं कारण आहे इन्कम टॅक्स म्हणजे प्राप्तिकर. राज्य सरकारने आता केंद्र सरकारकडे आणि आयकर विभागाकडे राज्यातील शेतकऱ्यांचा डेटा मागितलाय. जे शेतकरी इन्कम टॅक्स भरतात त्यांना या कर्जमाफीच्या योजनेतून वगळण्याचा सरकारचा विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. पण ही काही साधी बाब नाही. तुम्हाला आठवत असेल, काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेसाठी असाच डेटा केंद्र सरकारकडून मागवण्यात आला होता आणि तो मिळायला तब्बल 4 महिने लागले होते. आता जर शेतकरी कर्जमाफीसाठीच डेटा मिळाला इतका वेळ लागला तर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार तरी कधी असा प्रश्न निर्माण झाला आहे. या योजनेचा फायदा राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. ज्यांचे 2 लाखांपर्यंत कर्ज आहे त्यांना माफी आणि जे नियमित कर्ज भरतात त्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. पण या तारीख पे तारीखमुळे शेतकऱ्यांचा संयम आता सुटू लागला आहे. 2 दिवसांपूर्वीच रविकांत तुपकर आणि इतर शेतकरी संघटनांनी मुंबईत झाडावर चढून जोरदार आंदोलन केलं होतं. सरकारवर दबाव तर वाढत आहे, पण जोपर्यंत दिल्लीतून डेटा येत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांची वर्गवारी होणार नाही. आता वळूया राज्याच्या राजकारणातल्या बातमीकडे. राजकारण म्हटलं की आरोप प्रत्यारोप आलेच, पण आज विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जो पलटवार केलाय त्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडून दिली आहे. राज ठाकरे यांनी अलीकडेच अटल सेतू, पूल आणि बोगद्यानं जाणाऱ्या तड्यांचा संदर्भ सरकारवर टीका केली होती. 7,000 कोटी पाण्यात गेले असा आरोप त्यांच्याकडून अप्रत्यक्षपणे झाला होता. याच टीकेला उत्तर देताना फडणवीसांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना राज ठाकरेंचा अक्षरशः समाचार घेतला. फडणवीसांनी अगदी शेलक्या शब्दांचा वापर करत राज ठाकरेंना लक्ष केलं. त्यांनी थेट राज ठाकरेंना मिमिक्री आर्टिस्ट आणि स्टँडअप कॉमेडी अशी उपमा दिली. फडणवीस म्हणाले की आमचे मित्र जर मिमिक्रीच्या क्षेत्रात गेले असते तर बाजारात एकही स्टँडअप कॉमेडियनचा टिकाव लागला नसता. इतकंच नाही तर काही दिवसांपूर्वी फडणवीसांनी हिंदीमध्ये भाडे के टट्टू असा शब्दप्रयोग केला होता. त्यावर राज ठाकरेंनी आक्षेप घेत मुख्यमंत्र्यांनी सुसंस्कृत भाषा वापरावी असा टोला लगावला होता. यावर आज फडणवीसांनी जबरदस्त उपहासात्मक बाण सोडला. ते म्हणाले, मी माझे भाडे के टट्टू हा शब्द मागे घेतो.
आणि त्या सुसंस्कृत भाषेत त्यांना भाटक गर्दब म्हणतो आणि ज्यांना हे समजणार नाही त्यांच्यासाठी सुपारीबाज म्हणतो. या सर्व टीकेनंतर फडणवीसांनी हेही स्पष्ट केले की राज ठाकरे त्यांचे चांगले मित्र आहेत आणि ते मित्र असल्यामुळे राजकारणात तरी त्यांच्यापासून आपल्याला कोणताही धोका नाही असा चिमटा काढायलाही ते विसरले नाहीत. राजकारणातली ही मैत्री आणि एकमेकांवर सुपारीबाज म्हणून होणारे आरोप हा सध्या चर्चेचा सर्वात मोठा विषय ठरत आहे. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. या सर्व बातम्यांवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम.